तर बाबांनो घनसोईतनं बाहेर पडलो बघा. दारू जास्त झालती त्यामुळे उतारा काढण्यासाठी शेवटी काळा चहा प्यायची वेळ आली. मग काय सगळेजण काळा चहा प्यायलो बघा, निघलो बघा. तिथे आपल्या गीतांजली ट्रॅव्हल्सची गाठ पडली. विटा मुंबई गाडी लाईन करते. काय ट्रॅव्हल चालवायला बसलो बघा. मी लई दिवसानं ट्रॅव्हल चालवायला बसलो त्यामुळे स्वाई स्वाई करत आलो बघा. इकडे कंबोलीला गाडी दिली. सकाळी आम्ही पण पोचलो गावात. टायरला नजर लागली बघा. कुठल्या आई घालीची नजर लागली. ज्या आईची गाण टायर पंक्चर झाला. पप्प्याच्या इथं पंपात आलो, सुदर्शन पंपात. पप्प्यानं त्यावर इथे नियोजन लावून ठेवलेला. कसा आहे वडका, हा ॲपल फ्लेवर म्हणतात. मग काय याच्यामध्ये आम्ही ब्रिजर मिक्स करणार होतो. पप्प्या म्हटला ब्रिजर बायका पितात रे म्हटलं. असू दे म्हटला, मिक्स करून पिल्यानंतर भार लागते. मग काय आम्ही मिक्स केलो बघा आणि एक घोट घेतलो बघा. असं घोट घेतल्यानंतर फिलिंग टाकत गेला. हा मग काय पप्प्याच्या इथनं टायर पंक्चर तीन काढून आम्ही रातभर प्रवास करू. आम्ही सकाळी पोचलो होतो बघा इथं शिमोग्याच्या मागे. तिथे चित्रांना राईसवर दणका दिला आणि ह्यो रस्ता बघा गा नुसता सुनसान रस्ता होता आणि घाट सेक्शन रोड होता सगळा. असं एकटाच गाडी पळवतो बघा कुत्र्यागत. मग काय आम्ही फायनली गाडी पार्टीच्या दारात पोचलो बघा. भूक लागलेली. पार्टीवाला म्हणला 4 वाजता गाडी खाली करणार आहे. मग काय शेपूची भाजी आणली बघा. शेपूची भाजी बनवायचं चालू होतं. शेपूची भाजी पण मिळाली लई दिवसानं खायला, म्हणून म्हणलं शेपूची भाजी खाऊया. मग काय फायनली भाजी ती केली बघा तयार. शेंगदाण्याचं कूट टाकलं. एक नंबर म्हणजे असं टॉपचं असं भाजी जाते. गाडीत वाळल्या भाकऱ्या पण होत्या मस्तपैकी. भाजी आणि भाकरी असली भार लागते की नाही कोळात दणका. मग काय भाकरी आणि भाजी कुस करून दणका दिला बघा. एक नंबर टॉपचा. तर कसा वाटला भाऊन ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.